हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा जो व्लॉग आहे तो गुढीपाडव्याचा व्लॉग आहे. तुम्हाला बघायला नक्की मजा येणार आहे. काय मॅडम? अरे गुढीपाडव्याचं नीट बोलायचं असतं बायकोशी, कळलं का बाळा? रोजच गुढीपाडवा पाहिजे याचा अर्थ. चल लवकर रे, किती वेळ लावते? पूनम चल ना. किती गंड मुलगी बघितली का? अगं इकडे काढू शकतो ना पण असं खाली. तू काढ ना, मी कसं काय काढू? वर चढली रे. अरे पण मी हे बांधणार असेल तर मी खाली कसं काय करू? अजून उभारले नाही आपण गुढी. ठीक आहे. हा आता काय एक्सप्लेनेशन? पण गुढी नाही माझ्याकडे एक्सप्लेनेशन काही रे. तर सकाळची खूप अशी धावपळ चालू झालेली आहे माझी. मला लवकरात लवकर गुढी उभारायची आहे, सगळा स्वयंपाक करायचा आहे. सगळी इथली तयारी झाल्यानंतर मला माझ्या माहेरी जायचं आहे, कारण की पुढे मी तुम्हाला सांगतेस की काय काय घडणार आहे. पण मम्मी पप्पा ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नवीन घरात शिफ्ट होणार आहे, त्यामुळे मला तिकडे जायचं आहे. त्या पद्धतीने मी आईनी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी गुढी उभारलेली आहे आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या खूप 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 अशा शुभेच्छा. आणि ह्या पद्धतीनं आम्ही आमची गुढीपाडवा साजरा केलेला आहे. सोबतच खाली मी छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे गुढीच्या. म्हटलं हे दगडी भांडे जे छोटे छोटे आहेत रुखवतातले त्याच्यानं सजावट केलेली आहे. आणि त्यानंतर आज मी स्वीट डिशमध्ये बनवणार आहे फ्रूटखंड. ह्याची रेसिपी जी आहे ती मी माझ्या शॉर्ट्सवरती आणि इंस्टाग्रामवरती दोन्हीकडे पोस्ट केलेली आहे. सो तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेक करू शकता. आणि ह्या पद्धतीचा माझा नैवेद्यही आता तयार झालेला आहे. सो माझा बऱ्यापैकी इथलं गोष्टी आवरून झाल्या आहे, स्वयंपाक झाला आहे, गुढी उभारून झाली आहे. फ्रूटखंडाची जी रेसिपी शूट करायची होती आज स्पेशली मी श्रीखंडाच्या थोडं मॉडिफाय करून फ्रूटखंड बनवले, त्याचं शूट करायचं होतं. रील टाकला आहे मी. तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत मला वाटतंय की फ्रूटखंडाची रेसिपी शॉर्ट्सवरती किंवा जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर इंस्टाग्रामवरती मी ऑलरेडी पोस्ट केलेली असेल. त्यामुळे ह्या व्हिडिओत मी तो फ्रूटखंड जे बनवला आज त्याची रेसिपी शेअर करत नाही आहे. आणि फुल ब्लॉगमध्ये मी लास्ट इयर सुद्धा फ्रूटखंड आणि श्रीखंड घरी कसं बनवायचं दोन्हीचा व्हिडिओ टाकलेला. सो तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेक करू शकता. आणि आत्ता ऑलमोस्ट 1 वाजला आहे आणि आपल्याला जायचं आहे माझ्या आईच्या घरी. पण आईच्या घरी म्हणजे ह्या वेळेस आई ते सगळे म्हणजे माझी फुल फॅमिली नवीन घरात शिफ्ट होती. सो आजचा दिवस खूप असं स्पेशल आहे आणि मी जेवण तिकडे करणार आहे. मी एवढे सगळे कष्ट घेतलेले हे मी आज खाणार नाही आहे. आदित्य बाकी घरचे खातील, पण मी माझ्या माहेरी जाऊन जेवण करणार आहे, कारण नवीन घरीच पहिल्यांदा आज स्वयंपाक केला आहे आणि ते सगळे इकडे शिफ्ट होणार आहेत. सो जमलं तर मी तुम्हाला होम टूरही देईल. आणि ओव्हरऑल घराचं बऱ्यापैकी कामही झालेलं आहे आणि त्याचं इंटेरियर मी केलेलं आहे. सो मला तुमच्यासोबत ते शेअर करायला खूपच भारी वाटेल. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत गोष्टी शेअर करेलच. घराचे जे काही व्हिडिओज मला शेअर करता येतील. सो आजीचा फोन आलेला आणि तिचं असं म्हणणं आहे की तिने मला पैठणी दिली. तिची पैठणी आहे तिच्या लग्नातली आणि तिचं म्हणणं होतं की घाल. मी तुम्हाला आठवत असेल लास्ट टाइम बाहेर गेली तेव्हा आजीचं कपाट आवडत होते, तेव्हा आजी म्हणलेली की पाडव्याला तू ही पैठणी घाल आणि मी विसरून गेलेली. पण आता तिचं असं म्हणणं आहे घरी येणार आहे सगळं आहेत तर ती पैठणी तू घालून ये. त्यामुळे आता प्लॅन ऑफ चेंज आणि मी साडी घालणार आहे. ही घातली मी आजीची पैठणी आणि ही माझी बॅग गेल्यावर ड्रेस चेंज करण्यासाठी. सो चलो हमोनी खाल्ले, वसूनी खाल्ले. वसूला केळ आणले दोघींना. आजकाल वसूला फक्त केळ खायला द्या बास. केळ दिलं म्हणजे वसूला सगळं मिळाले. आदित्य शाणा झोपलाय. मला वाटलं माझ्यासोबत येईल तो. इकडे स्नो भुकतोय. सगळं मिक्स्ड चाललंय माझं आणि बऱ्यापैकी आवरलंय माझं. चला निघूयात आपण. सो हे आहे घर. पेंटिंगचं काम अजून चालू आहे, थोडंफार बाकी आहेत गोष्टी. पण पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना वाटलेलं असं की इकडे यावं, त्यामुळे मग इकडे शिफ्ट व्हायचं आता असं चाललं. आतलं बऱ्यापैकी झालंय. सो चलो. काय मग आई कसं वाटतंय नवीन घरात, नवीन स्वयंपाक घरात? खूपच छान वाटतंय. आजचा दिवस हिंदू मावशी इथं पण आलेले आहे का?
काय मेनू केलाय मृणाला आज? आज पुरणपोळी केलेली आहे मस्तपैकी पाडव्यानिमित्त. मला सोडून जेवायला बसले, मला पीठ आणायला लावलं आणि मग आणला. फोन करून म्हणले काय की घेऊन ये सामान, आणि मग यायच्या आधीच बसली का? मला सोडून भैया आणि प्रणालीने आज जेवण करून घेतलेलं आहे. आजींही मला सोडून जेवण करून घेतलेलं आहे. पण ठीक आहे, पुरणपोळी आहे, मी एकटीही एन्जॉय करू शकते. पण नंतर कळालं माझ्यासोबत आई, बहिणी, काकू सगळेजण बाकी आहेत. सो आम्ही सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जेवण केलेलं आहे. त्यानंतर म्हटलं पैठणी घातली आजीची, जरा फोटोशूट करावा. त्यामुळे ध्रुव बाळ आणि राघव सोबत मस्तपैकी नवीन घरात नवीन गुढीसोबत फोटो काढलेले आहे. कोणी कोणी. त्यानंतर बराच वेळ टाइमपास केला, अर्धा एक तास मस्तपैकी झोप काढलेली आहे. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून आम्ही सोबत चहा प्यायचा आज ठरवलं. आणि हा मम्मी पप्पांचा बेडरूम पूर्ण झाल्यावर तुम्हाला फुलवाली रूम टूर तर नंतर देईन. पण कसं वाटतंय आई तुला तुझा रूम? माझा रूम मला फार आवडलेला आहे, अगदी वेगळाच झालाय. नवीन घरातला पहिला चहाचा कप खूप भारी वाटते. कालपर्यंत मला जरा दुःख होत होतं की जुनं घर सोडायचं, पण आज भारी वाटते. अजून पूर्ण घर तर सेट झालं नाही, थोड्याफार गोष्टी आणायचं सेट करायच्या गोष्टी चालू आहेत. सो बघूयात, हळूहळू होत आहेत गोष्टी बऱ्यापैकी. आणि त्यानंतर संध्याकाळी एक जुन्या घरी चक्कर मारून यावं असं मला वाटत होतं, कारण की सगळं सामान काढायच्या आधी असं वाटत होतं परत एकदा आपल्या जुन्या घराला भेटून यावं. तसं तर म्हणजे हे घर असणारच आहे, पण तरीही मला सगळं सामान असताना, सगळ्या गोष्टी असताना मला असं वाटत होतं एकदा घराला भेट द्यावी. मी दुसरीत असताना आम्ही इकडे शिफ्ट झालेलो. सो त्यानंतर बरंचसं रिनोव्हेशन गोष्टी बदलल्यावर खाली इकडे तिकडे, पण तरीही एक अटॅचमेंट घराशी तर नेहमीच असते. सो दीदीचं पहिलं बेबी इथे झालेलं, राघव इथे झालेला, माझं लग्न इथे झालेलं, आणि खूप साऱ्या गोष्टी आहे आयुष्यातल्या, अप्स अँड डाऊन्स, माझं कॉलेज, स्कूलिंग सगळं इथेच झालं. त्यामुळे मला एकदा घराला भेट देऊन यावं असं वाटलं. त्यामुळे मी संध्याकाळी इकडे आलेले आहे. सो प्रणाली मी हे थोडंफार सामान आहे ते शिफ्ट करतोय आता घरी माझ्या बाईकवर. चलो, एवढं सारं सामान न्यायचं, काहीतरी नको न्यायला आपण एखादी गोष्ट, मला असं वाटतंय. ठीक आहे. ए अरे एक सारख्या लाव. काय झालंय तू? कृष्ण का राम? आणि हा मुलगा काय झालंय? काय घातलं दादानी? काय घातलंय दादानी? हे असं थोडी ठेवता. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जॉईन झालेला आहे आदित्य, आणि त्याला घरी आल्यावरती बोर होत होतं, त्यामुळे त्यालाही आम्ही कामाला लावलेलं आहे. म्हटलं तू फ्रीज सेट कर. त्याला वाटत होतं काय इझी पिझी काम दिले, पण त्याला काय माहिती ह्याच्यासाठी लागणारे कष्ट. शेवटी हे काम मलाच हाती घ्यावं लागले. पीटर शेवटी मलाच करावं लागले. आदित्य नाही बसलंय ते नीट कर ना, मग तुला शेवटी दिलं ते आडवं दिसतंय मला मागून, वरती गेलं असं वाटतंय. हा, असंच मजा मस्ती करत आजचा फ्रीज सेट करायचं आमचं काम चाललेलं आहे. हो काका हे बघ काय करत. तू दार लावून बघ नाही तिकडं कोण दारात. एकानेही मला मदत केलेली नाही, सगळे माझ्याकडे बघत बसले. मला सांगता इथे साफ कर, तिथे साफ कर, असं साफ कर. आदित्यने तर चक्क फोन हातात घेतलेला आहे. प्रणालीचे फक्त मला इन्स्ट्रक्शन द्यायचं काम चालू आहे. सो चलो, आजचा व्लॉग इथेच संपवते मी. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो चलो, भेटूयात पुन्हा. घर सगळं शिफ्ट झाल्यानंतर व्यवस्थित त्याची मी एक होम टूर व्यवस्थित देईन तुम्हाला. सो आत्तापर्यंत चलो, बाय.